तुम्ही इथे बघू शकता लाडक्या बहिणींनो, ई केवायसी अनिवार्य ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहे त्यांना फुले हप्ते दिले जाणार. म्हणजे ज्या ज्या बहिणींनी केवायसी पूर्ण केलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहे असं इथे म्हटलेलं आहे. पण आता महत्त्वाची बातमी बघा, ज्यांचे मागे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे. पहा, तुम्ही बघू शकता इथे एकत्रित लाभ. आता केवायसीमधून दूर केल्यानंतर अशा महिलांना त्यांचे थांबलेले हप्ते भेटणार. एकाच वेळी दिले जाणारी शक्यता आहे. आता तुमच्या मागील हप्ते थांबलेले असो, आता तुमचे 2 हप्ते असो का 3 हप्ते असो किंवा 4 हप्ते असो, जेवढी पण तुमची रक्कम थांबलेली असो, ज्या पुरतीमुळे तुमची चुकीची केवायसी करता आता तुम्ही ती केवायसी दुरुस्त केली. आता हे संपूर्ण केल्यानंतर तुम्ही संपूर्ण केल्यानंतर आता तुमचे मागील काही हप्ते आणि जे बाकी आहेत ते हप्ते सगळे एकाच वेळी भेटणार आहेत, खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याबद्दल पण अपडेट आलेले आहे. सांगतो मी बहिणींनो, आजची एकदम खुश खबर आहे लाडक्या बहिणींच्यासाठी. लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे 20वा जो हप्ता 20वा हप्ता आणि काही 21वा हप्ता हे काही हप्ते आहेत तो वाटपबद्दल महत्त्वाची बातमी आलेली आहे. सांगतो सगळं व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही. आणि तुम्ही बघू शकतात पहिले या महिलांना मिळणार नाही पैसे. आता भरपूर बहिणींना आता हप्ता मिळणार नाही. नवीन निर्णय झालेला आहे. नवीन निर्णय काय झालेला आहे आणि का भेटणार नाही बहिणींना पैसे, चला समजून घ्या. हे बघा, लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांनी केवायसी केली नाही ज्यांनी केवायसी केली नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचसोबत केवायसी मध्ये दुरुस्ती करत असलेल्या महिलांचे जे हप्ते थांबलेले आहेत ते केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत. लाडक्या बहीण, तुम्हाला जर हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला तारीख पहा 21 मार्चच्या पहिले तुम्हाला ही केवायसी करून घ्यायची आहे. दुरुस्तीचा ऑप्शन तिथे आलेला आहे. आता तुम्ही म्हणणार आम्ही केवायसी तर केलेली आहे, आम्ही सगळं ओके केलेलं आहे, तरी आमचे हप्ते का थांबवले इथं मी सांगणार आहे तुम्हाला. पण आता तुम्ही चुकीचे निवडले असतील बहिणींनो, त्यामुळे तुमचे हप्ते थांबवले गेलेले आहेत. तेवढं पहिला सही करा आणि ते हप्ते नेमन करा तर तिथे तुम्हाला भेटणार. थांबलेले आहेत ते सगळे हप्ते तुमच्या खात्यात जमा केलेले असतील, म्हणून तात्काळ तेवढं काम करा. ओके, चला आता ही माहिती समजली. आता पुढे आता तुम्ही जर ही केवायसी दुरुस्ती केली ना तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, एवढं लक्षात ठेवा. हे बघा, आता ही केवायसी अनिवार्य आहे. आपली केवायसी प्रक्रिया करीत आहे, पूर्ण करीत आहे. ही केवायसी आहे ज्या महिलांनी ही केवायसी केलेली आहे त्यांनाच पुढले हप्ते दिले जाणार आहेत. अनेक अहवाल करण्यात पात्रता यादीमध्ये अनेक जणांची नावं आलेली आहे. तुम्ही वाचू शकता इथून. पात्रता ठरलेल्या महिलांच्या खात्यात डीबीटीच्या खात्यातूनच पैसे पडणार आहेत. ते येतील. भरपूर बहिणींचे नाव यादीतून उघडण्यात आलेलं आहे. ओके, कशामुळे आपल्या गटामध्ये 4 चाकी वाहनाच्या 2 याचे लाभ घेत असतानामुळे किंवा आपल्या नावावरती काही जास्ती प्रॉपर्टी आहे म्हणून काही सरकारी कर्मचारी असाल, काही इन्कम टॅक्सवाले असाल, तर लाडक्या बहिणींनो, जो काही हप्ता 20वा हप्ता जो काही आहे 20वा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता आहे आणि 21वा हप्ता आणि 21वा हप्ता मार्च महिन्याचा आहे. एकही 2 महिन्याचे पैसे आहे. एक 3,000 रुपये, 1,500 रुपये 21वा हप्ताचे आणि 1,500 रुपये 20वा हप्ताचे, असे 3,000 आहेत. आता हप्ता कधी मिळणार याची तारीख पण समोर आलेली आहे आणि ती तारीख आता खूप जोगे आलेली आहे आणि हप्ता बी जोगे आलेला आहे. कोणता सणी वाटप सुरू होणार आहे
तर ते आपण बघूया पुढे बघा. प्रत्येक ज्या महिलांच्या हातात हप्ता मिळणार उशीर होऊ शकतो, त्यामुळे लवकरच दुरुस्ती करून घ्या. पण थोडा हप्ता उशीर होऊ शकतो, पण तुम्हाला तेवढं काम करायचं आहे की ते करून घ्यायचे बहिणींनो, नाही तर तुमचा हप्ता कायमचा बनवू शकेल. हे बघा, आता एकत्र लाभ, आता जेवढे बी तुमचे जुने हप्ते असतील ते दिले जाण्याची शक्यता आहे. पुढे बघा, आता आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर पुढे बघा, मार्च येथील पुनर्तांत्रिक ढकलताना ठळक करेल. 31 मार्चपर्यंत तुम्हाला शेवटची मुदत दिलेली आहे. त्यात पहिले तुम्हाला फटाफट हे सगळं काम करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला केवायसी करून घ्यायची. तर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा थांबून जाऊ शकेल. त्यामुळे तेवढं काम करून घ्या माझ्या माता बहिणींनो. केवायसी पूर्ण करून घ्या बरं. तर हप्ता पूर्ण थांबेल नाही, मग तुम्हाला पुढे जाऊन हप्ता मिळणार नाही बरं. आता बघा हप्ता वाटपची तारीख. तर तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर आता लाडक्या बहिणी, आता हप्ता वाटपची जी तारीख समोर आलेली आहे, आता मी तुम्हाला ती तारीख आता सांगतो. काहीच टेन्शन घेऊ नका. तुमचे मागील जे हप्ते थांबलेले होते ते पण तुम्हाला भेटतील. त्यासाठी वेळ लागेल थोडा, तुम्ही केवायसी केली नाही तर. आता संपूर्ण माहिती समोर आली तर हे तुम्ही आता जे काही मोठे अपडेट समोर आली ती. आता पहिला तुम्हाला ते अपडेट पहिले सांगतो आणि मग तारीख पण सांगतो. तर पहिले काय बघा, पेपरवाल्याचा हप्ता लांब गेलेला आहे. लाडकी बहीण योजनेवरती पेपरचा हप्ता लांबलो गेलेला आहे. जानेवारीचे पैसे शेवटच्या हप्त्याला देण्यात आले. नको, या हप्त्याबरोबर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दोन्ही हप्ते एकत्रित असतील असं सांगितलं जात होते, पण मात्र एका हप्ता येऊ शकतो, पण पुढचा हप्ता डबल बी येऊ शकतो, सांगता येत नाही. आता चर्चा कसं होती, दोन्ही हप्ते एकत्र 27 हप्ता की दोन्ही. पण आता अशी माहिती समोर आलेली की त्याबद्दल लाडक्या बहिणींना तुम्ही आता खुश होणार. डायरेक्ट तारीखच समोर आलेली आहे.